आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज। 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। वेळुंजे गावाजवळील नांदगाव कोहळी मार्गावर दरड कोसळल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड व मातीचा मलबा साचला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र हेदुलीपाडा, नांदगाव कोहळी, वारस, विहीर, ठाकूरपाडा, खरवळ, खुटपाडा, हेद अंबा यासह सुमारे 10 ते 15 गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांना दैनंदिन प्रवास, रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवा आणि वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। स्थानिकांनी प्रशासनाने तातडीने जेसीबी व अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मलबा हटवून मार्ग सुरू करण्याची मागणी केली आहे। दरम्यान मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने त्र्यंबकेश्वर शहरही जलमय झाले। अनेक गल्ल्यांनी नदीचे स्वरूप धारण केले असून काही ठिकाणी पाणी घरांमध्ये व दुकानांमध्ये शिरले। अनेक वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। पावसाचा जोर कमी झाल्यानंतर शहरातील पाणी हळूहळू ओसरू लागल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात येत आहे। नमस्कार, आम्ही नांदगाव कोळी इथे रहिवासी असून आम्ही त्र्यंबकेश्वरला जाणार होतो। पण जे नांदगाव कोळी खरवळ रोड आहे वेळुंजापासून खाली जाणारा, तिथे मोठ्या प्रमाणात डायरेक्ट डोंगर धसलेला आहे रस्त्यावरती। तर पूर्ण ज्या गाड्या येणारे जाणारे दळणवळण पूर्ण थांबलेलं आहे, पूर्ण ब्लॉक झालेला आहे। तरी संबंधित PWD असेल, PMGSY वाले असतील, त्यांनी तात्काळ या दरड हटवावी आणि जे काही कामगार वर्ग आहेत, दवाखान्यात जाणारे पेशंट आहेत, त्यांना जी अडचण झाली ती दूर होईल। किंवा शिक्षक वर्ग पण आले होते तर तिथून ते वापस गेले, कारण दरड ही मोठ्या प्रमाणात पडली असल्यामुळे गाड्या येण्या जाण्यासाठी दळणवळण पूर्ण थांबलेलं आहे। तर सदर या घटनेची तात्काळ दखल घ्यावी आणि ही दरड लवकरात लवकर बाजूला करण्यात यावी। माझं नाव दीपक नारायण गवळी, राहणार नांदगाव कोळी। मी काय म्हणजे दवाखान्याच्या कामानिमित्त मी जात होतो, घाटात आलो। इथं ते मोठं डोंगर डायरेक्ट कोसळून रस्त्यावरती आमची रस्त्याची जाण्या येण्याचा मार्ग हाच एक आहे। हा नेहमी म्हणजे डायरेक्ट आडूनच टाकलेला आहे हा। तर प्रशासनाला विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर हे दूर करावं, म्हणजे आमचं जाणं येणं तरी सोपं होईल।